आज आपण पिझ्झा बॉम्ब बनवणार आहोत। ह्यासाठी आपल्याला कोणत्या पिझ्झा बेसची पण गरज नाही आहे। हा एकदम हेल्दी आणि चवीला सुद्धा एकदम अप्रतिम असा लागतो आणि बनवायलाही एकदम सोपी पद्धत आहे। तर चला मग आता आपण बनवायला सुरुवात करूया। मी इथं 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते चाळून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं, पाव चमचा बेकिंग पावडर आणि 2 चमचे आपल्याला ह्यामध्ये दही घालायचं आहे। आता हे आपण मिक्स करून घेऊया आणि ह्याचा एक गोळा मळून तयार करून घेऊया। आता ह्याला आपण वरून तेल लावून घेऊया। हे पीठ आपल्याला जास्त सैल पण मळायचं नाही आहे आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही आहे। चपातीपेक्षा आपल्याला हे पीठ थोडंसं कठीण आपण हे मळून घ्यायचं। आता हे आपण 15 ते 20 मिनिटं भिजायला ठेवूया। तोपर्यंत आपण इथं भाज्यांचं मिश्रण तयार करून घेऊया। तर इथं 1 वाटी कोबी, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, 1 वाटी मी इथं चीज घातलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्यामध्ये भाज्या कमी जास्त करू शकता। ह्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे, काळी मिरी पूड आपल्या तिखटनुसार आणि हर्ब 1 चमचा आपल्याला घालायचा आहे। इथं तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता। आता हे आपलं मिक्स करून झालेलं आहे, तर आता आपण तयार करायला घेऊया। तर पिठाचा आपण एक छोटा गोळा तयार करून घेऊया। इथं आपल्याला ह्याची छोटीशी पोळी लाटून घ्यायची आहे। ही आपण थोडीशी जाडसरच लाटून घ्यायची। आता इथं मी ह्याची एक छोटी पोळी लाटून घेतलेली आहे। तर आता आपण ह्यामध्ये तयार केलेलं मिश्रण घालून घेऊया। ह्यामध्ये आपल्याला जेवढं बसेल एवढं ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आपण ह्यामध्ये पूर्ण भरून घालायचं, म्हणजे ते खातानाही छान टेस्टी लागतं। आता आपण ह्याचं मोदकासारखा एक गोळा तयार करून घेऊया। मी इथं दाखवले तसाच गोळा तयार करून घ्यायचा आहे आपण। आता आपण राहिलेले सगळे गोळे असेच तयार करून घेऊया। मी इथं सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत। तर आता आपण हे भाजून घेऊया। तर आपण त्याच्या गोळ्याच्या उलट्या बाजूला पाणी लावून घ्यायचं, म्हणजे हे तव्याला चिटकून राहील। गरम तव्यावर आपण हे लावून घ्यायचं। सुरुवातीला 10 ते 15 सेकंद आपण असंच ठेवायचं आणि नंतर लगेच पलटी करून गॅसवर आपण हे भाजून घ्यायचं। जास्त वेळ आपण एका साईडने ठेवलं तर ते गोळे गॅसवर पडतील, त्यामुळे खालच्या बाजूने आपण नंतर भाजून घ्यायचं। इथं आता सगळीकडे भाजून झालेले आहेत। तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि वरून बटर किंवा तूप लावून घ्यायचं। आता इथं आपले पिझ्झा बॉम्ब तयार झालेले आहेत। तर आता आपण हे गरमागरम सर्व करू शकतो। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।